सांगा काय नेमकं तुमच्या गावामध्ये प्रकरण झालेलं आहे, कशा पद्धतीचा आज पोलीस अधीक्षकाकडे मागणी केलेली आहे, काय चर्चा झाली? काय नाही साहेब, आमच्या गावामध्ये निलंग्यामधल्या फायनान्सवाल्याच्या त्रासाला कंटाळून अनेक लोक 15 ते 20 लोक गाव सोडून गायब झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, पुंडलिक भोसले यांच्या फायनान्सच्या जामीनमध्ये आमचा चुलत भाऊ चक्रधर नारायणपुरे हा होता. तो जामीनदार असल्यामुळं पुंडलिक भोसले हा निघून गेला. पुन्हा चक्रधर नारायणपुरेला फायनान्सवाल्यांनी नेहून अडकवले. तिथं अडकवल्यानंतर आम्ही आणि हे एक अण्णाराव मामा आम्ही आमच्या चुलत भावाला फायनान्स मधून सोडून आणलो. सोडून आणल्यावर आमचा भाऊ पण 15 दिवसानं पळून गेला, तो पण गायब आहे. आणि पुन्हा फायनान्सवाले मला आणि अण्णाराव मामाच्या माग पैशासाठी तगादा लावत होते. 10 लाखाच्या रकमेपोटी 30 लाख रुपये त्यांनी आमच्या व्याजादंडासहित 6 महिन्यामध्ये केले. त्या 6 महिन्यामध्ये 10 लाखाचे 20 लाख रुपये आम्ही 10चे 30 झालेले, त्या 30 मधून 20 लाख रुपये गेल्या वर्षी आम्ही फायनान्सवाल्याला दिलेले आहेत. परंतु उर्वरित राहिलेले 10 लाख रुपये राहिले म्हणून त्या 10 लाखाला आणखीन 6 महिन्यात 30 लाख रुपये केले. त्या 30 लाखामध्ये आमच्या अण्णाराव मामा कोरके यांची त्यांनी शेताची 3.5 एकरची नोटरी करून घेतली. आणि त्या नोटरी करून घेऊन पुन्हा आम्ही त्या टायमामध्ये पैशाची भरती तडजोड करत होतो. परंतु अण्णाराव मामा आणि मला दत्ता मोहोळकर आणि राणा आरे, उद्धव शिंदे, नवनाथ मोहोळकर, आदित्य कमले असे ह्या फायनान्सवाल्यानं आम्हाला आमच्या गावामधून छत्रपती शिवाजी महाराज चौक ननंद येथून आम्हाला आमचं 26/12/2025 रोजी 10:30 वाजता आमचं अपहरण करून दत्ता मोहोळकर यांच्या उदगीर मोडच्या शेतामध्ये आम्हाला 3 दिवस डांबून आम्हाला लाताबुक्याने मारहाण करून लाकडाने सापडून, त्या लाकडाने काहीच त्यांच्या हाताला सापडून त्या लाकडाने ह्याच्यानं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. आणि 3 दिवस आम्हाला त्यांच्या शेतामध्ये डांबून ठेवून आमचं अपहरण केलेलं आहे. तरी आता आम्ही मेहरबान पोलीस अधीक्षक साहेब यांची आता आम्ही भेट घेऊन आम्ही सगळेजण फायनान्सच्या ज्या जोखंडात सापडलेले आम्ही शेतकरी आम्ही सगळेजण पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतलो. पोलीस साहेबांसोबत आमची रितसर चर्चा झाली. त्यांनी आता याच्या पुढे आम्हाला आणखीन काही याच्यामध्ये काय चौकशा करता येईल, काय न्याय देता येईल ते न्याय देऊ असं म्हणून आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आता येणाऱ्या काळात त्यांनी आता पोलीस प्रशासनाला आम्ही पोलीस अधीक्षकांना आम्ही न्याय मागितलेला, आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. नाहीतर आम्हाला हे फायनान्सवाले जगणं मुश्किल केलेले. भविष्य काळामध्ये आम्हा सर्व फायनान्स कर्जदारांना, पीडितांना या लोकांपासून, फायनान्सवाल्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. आणि या लोकांकडून आम्हाला केव्हाही धोका होऊ शकतोय. याची दखल सर्व मीडियाने, शासनाने, मुख्यमंत्र्यांनी, अधीक्षकांनी सर्वांनी याची नोंद घ्यावी हीच आमची विनंती आहे. आम्हा सर्व शेतकऱ्यांकडून, आमच्या गाववाल्याकडून आमची विनंती आहे. तुम्हाला मारहाण झाल्यानंतर तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करायला गेलात? हा, गेलो होतो ना. पोलिसात तक्रार करायला गेल्यानंतर आमची तक्रार घेत नव्हते. परंतु आम्ही IG साहेबाकडून, SP साहेबाकडून आम्ही यांच्या माध्यमातून तिकडे निलंगा पोलीस स्टेशनला घेऊन मग आमची तक्रार घेतली गेली. नाहीतर आमची तक्रार, जी फायनान्सवाले आहेत त्यांना राजकीय पाठबळ आहे का त्याच्यासाठी? त्यांनी आता स्वतः ती फायनान्सवाले म्हणलं आम्हाला राजकीय पाठबळ आहे, आम्ही काही जर केलं तर आम्हाला काही होणार नाही, आम्ही यांना बघू, आम्ही यांना मारू, आम्ही यांच्या शेतावर कब्जा करू, आम्ही बघून घेऊ असं म्हणून आम्हाला आणखीन धमक्या देत आहेत. नाव सांगा तुमचं. नाव? मी गोपाळ दिगंबर नारायणपुरे, माजी सरपंच ननंद, तालुका निलंगा. किती जमिनी गेल्या या प्रकरणात? या प्रकरणात अशा अनेक जणांच्या जमिनी गेल्या साहेब. तुमचे किती गेले?
आमची आता जमीन माझी गेल्या वर्षी घाणखत करून 20 लाख रुपये गेल्या वर्षी मी दिलेले आहेत. माझ्या शेताचं घाणखत करून गेल्या वर्षी 20 लाख रुपये फायनान्सवाल्याला दिलेले. आणखीन आमच्या अंगावर पैसे काढून आमचे मामा अण्णाराव कोरके मामाची 3.5 एकर नोटरी करून घेतलेली आहे आणि त्या नोटरीच्या आधारे आम्ही अण्णाराव मामाच्या शेतावर ताबा करतो म्हणून असं बोलत आहेत. आतापर्यंत पैसे घेतलेल्या लोकांनी, शेतकरी लोकांनी किती आत्महत्या केल्या या फायनान्सच्या कटाळून? आमच्या गावातून कोण आत्महत्या केलेल्या नाहीत, पण गाव सोडून 15 ते 20 लोक फरार आहेत गाव सोडून. अण्णाराव अमृता कोरके ननंद. मी माझ्या भाच्यासाठी जमीन हा म्हणून पत्करलो. त्याच्या बदल्यात माझी 3.5 एकरची नोटरी करून घेतली आणि आता तिच्यावर कब्जा करतो, ते करतो, हे करतो म्हणून दमदाटी करलोय. नोटरी कशी करून घेतली? नोटरी काय 3 महिन्याची 6 महिन्याच्या ह्याच्या करून घेतली होती आणि ते पैसे परत दिल्यावर देतो म्हणले. पैसे द्यायला गेल तर पैसे घेतले नाहीत. आम्हाला 30 55 द्या, 56 द्या करीत बसले. आम्ही निघून आलो. तुम्हाला मारहाण झाली आहे का त्या प्रकारे? मारहाण झाली. शेड मध्ये गेल्यावर मारहाण केल्यात. कधी मारहाण झाली आणि तुम्ही तक्रार कधी दिली? काय सरपंच मी एकदाच होतो. मारहाण कधी झाली तुम्हाला तक्रार किती कधी दिली? दिवसापूर्वी मारहाण झाली? 26/12 तक्रार कधी दिली? तक्रार आता 14/3 हा मार्च मध्ये. इतके दिवस का गप्प इतके दिवस काय गप्पी बसली? आम्ही पैसे देऊ म्हणून बसून तो पैसे घेणं आले. मारहाण केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल अहो, करायची ना? आमची काकलोत की आम्ही पैसे देऊन मोकळो यांच्या तावडीतून, ही वाढवावडी करू नये. त्याने पैसे घेणं आल्यावर मग पुन्हा 2 महिन्याला तक्रार गेली आमची. मी अगोदर 1.5 लाखाला जामीन म्हणून होतो, गणेश आंबिलपुरे याला. त्या 1.5 लाखाच्या चक्कर पासून माझ्यावर जवळ अमोल आरे यांच्या फायनान्स मध्ये, साई फायनान्स, तिथून जे त्याने तो गेला पळून, त्याचं कर्ज मला भरावं लागलं. जे कर्ज ते वाढत गेलं, पार 50-55 लाखाला गेलं. व्याज दंड, रोजचा दंड वेगळा. आणि नंतर त्याने आमची जमीन घेतली, 5 एकर जमीन घेतली. कसे एकर भाव आहे जमीन? 25 लाख रुपये एकर. म्हणजे 1.25 कोटी जमीन दिला. हा. आणि तरी किती व्याज काढलं तुमचं? 1 कोटी काढले. आता आणि 1 कोटी काढतात ते. घेतलं किती? 80 लाख रुपये त्याने अजून मी देणं आहे असं म्हणतात. मारहाण करताना होतो का तुम्ही सोबत? हो, मला पण गावातून मारलं. गेलते का चौकातून? मारल्यात ना मला, गावातून येऊन हो. गेलते चौकातून? मारल्यात. काय मागणी काय आहे तुमची? पोलिसांनी सहकार्य केले का नाही या प्रकरणामध्ये? केले ना, केले का? केली. तिकडे बघा समोर. बोला. किरण टाकेकर गोविंद. किती कर्ज काढलं होतं? मी 5,000 कर्ज काढलं, 25,000 भरला मग. मग काय तुम्हाला मारहाण केले का? हा मारा आता तुमचं संपलं का आणि काय पैसे द्या म्हणून? नाही काही संपले. 525 दिला. असं किती तुमच्यासारखी अशी किती लोकांना दिली? बकळत भोकळ काय मागणी काय शासनाकडे तुमची? शासनाची नाही करावं काय ते. फायनान्स बंद झाले पाहिजे का? हा बंद झाली. तुमच्या गावात तुमच्यासारखी अशी किती लोक आहेत? लई जण आहेत. सगळ्याला मारहाण होते का? 2-3 मारले. मारले हम्म. काय म्हणून म्हणते गावात येऊ देत आलं तर मारतो म्हणते का? नाही मारतो म्हणतात, उचलून येतात नाही. होय. काय नाव